नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 14 आणि 15 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा म्हटलं MPSC, PSI, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, इतरही ज्या भरती म्हटलं जनरल नॉलेज हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याविषयी आपल्याला कमीत कमी 15 ते 20 प्रश्न प्रत्येक परीक्षेच्या माध्यमात विचारले जात असतात। त्यामुळे मी तुमच्या सर्वांसाठी हे जनरल नॉलेजचं यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत। मित्रांनो, डेली करंट अफेअर्स, जुने आणि नवीन, प्राचीन, ऐतिहासिक, पॉलिटी, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतरही सगळे टॉपिक्स मी तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत। तरी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज विनंती करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, राज्यपालांनी रोखलेल्या तसेच राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेले विरोधकांवर राष्ट्रपतींनी किती महिन्याच्या आत निर्णय द्यावा असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, याचं बरोबर उत्तर आहे नंबर 3। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची नोट भारतात दाखल झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बुरुंडी या देशाची। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, जम्मू आणि काश्मीर मध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिश्टर स्केल एवढी होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5.8। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, आण्विक मुख्यावर चर्चेसाठी कोणत्या 2 देशात सहमती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका आणि इराण या देशामध्ये सहमती झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारताच्या इतिहासात कोणत्या राज्याचे 10 कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तमिळनाडू या राज्याचे 10 कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, बुरुंडी देशाने जारी केलेले जगातील सर्वात मोठी किती हजार फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10,000ची नोट दाखल झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, अभिषेक शर्मा IPL मध्ये सर्वोच्च खेळणारा कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3रा फलंदाज ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा कोण 3रा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अभिषेक शर्मा ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, कोणत्या देशात जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चीन या देशातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, चीनमध्ये जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत असून त्याची उंची किती फूट आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2050 फूट आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, अमेरिकेत किती दिवसाहून अधिक काळ राहणाऱ्या विदेशी नागरिकांना सरकारकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 30 दिवसाहून अधिक राहणाऱ्या विदेशी नागरिकांना सरकारकडे नोंदणी करण्यात अनिवार्य करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, कोणत्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब पण नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, मध्य प्रदेश राज्यात अभयारण्याची एकूण संख्या किती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 झाली आहे।
पुढचा प्रश्न आहे नंबर 15. कोणाच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकदिवसीय प्रकारात एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सौरभ गांगुली यांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये कितवे अर्धशतक पूर्ण केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 100 अर्धशतक पूर्ण केले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुसरा फलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेव्हिड वॉर्नर हा ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 52वे सरन्यायाधीश होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या 30 kWच्या लेझर शस्त्रयंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, DRDO. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. भारताने DRDO संस्थेने विकसित केलेल्या 30 kWच्या लेझर शस्त्रयंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक कोणत्या राज्यातील कुर्नूल येथे केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश या राज्यात केले आहे. नंबर 24. व्हायब्रंट बिल्डकॉन 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पियुष गोयल यांच्या हस्ते झाले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. पियुष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन 2025चे उद्घाटन झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे झाले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. भूषण गवई हे कोणत्या दिवशी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 मे रोजी शपथ घेणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 27. ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सौरभ गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, हे होते 14 आणि 15 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. इथेच थांबूया.